स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईला साथ घाला, पण फक्त गरजेपुरतं नाही. ती आपली आई आहे, जिने हा ब्रह्मांड निर्माण केला आहे. तिला नक्कीच कळतं की आपण कोणत्या भावनेने तिला पुकारत आहोत. स्वार्थी नाही, दुसऱ्याचा आधार बनणं गरजेचं आहे. आपण सर्वजण स्वतःसाठी जगतच असतो, पण कधीतरी दुसऱ्यासाठी जगून बघा. आणि जे दुसऱ्यांसाठी जगताय त्यांनी स्वतःसाठी देखील जगून पाहावं. आपल्यात प्रत्येक क्षणाला बदल हा घडलाच पाहिजे. प्रत्येक क्षण नवी ऊर्जा, जेणेकरून आपली नवीन नवीन ऊर्जा आपण धरती मातेला देखील देत असतो. मी असं म्हणाली कारण जसं आपण बदलणार तसं आपल्या ऊर्जेचा प्रभाव देखील बदलणार. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, नद्या वाहत राहतात, जेणेकरून स्वच्छ पाणी पुढे पुढे सरसावत राहतं. जर पाणी थांबलं तर त्याचा एक नाला होईल, पाणी गढूळ घाणेरडं होईल. म्हणूनच पाणी पुढे पुढे वाहत राहते व आपल्याला चांगले वातावरण, चांगले प्रदूषण पाहायला मिळते. तसंच आपलं देखील आहे. एकाच ठिकाणी थांबलो की मनात नको नको ते विचार, वाईट प्रवृत्ती या सर्वांचं आगमन होतं. म्हणूनच नद्यांसारखं वाहत राहा, चांगली कर्म करत राहा. एकाच ठिकाणी थांबून आयुष्य खराब करत बसण्यापेक्षा प्रगतीचा मार्ग धरा. आपल्या आईला मनापासून साथ घातली की आई येणारच, कारण आईच आहे जी आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये मदत करू शकते, नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर काढू शकते. आईची कृपा झाली की सगळ्या गोष्टींचा उलगडा आपसुकच व्हायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ.